नागपूरच्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे। भाजप नेते गिरीश व्यास यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे याविषयी तक्रार केली आहे। कळमना एपीएमसी मध्ये भारतातील सर्वात मोठं हे मार्केट आहे, तर कळमना एपीएमसी मार्केटमधील भ्रष्टाचारांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। सहकार विभागाच्या चौकशी रिपोर्टवर अद्याप कारवाई का झाली नाही असा सवाल भाजप नेते गिरीश व्यास यांनी उपस्थित केला। व्यापारी लोक, शेतकरी लोक अत्यंत अडचणीमध्ये आहे। सुविधांचा प्रचंड अभाव तिथे आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात सहकार विभागाकडे तक्रार केल्यानंतर तिथल्या ऑडिटर्सने सहकार विभागाच्या त्याची चौकशी केली, त्याचे रिपोर्ट दिले, पण त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही। नवीन एपीएमसीचं बिलही येणार होतं, ते आलं पण अजूनपर्यंत लागू झालं नाही। आमची माननीय देवेंद्रजींना मी तक्रार करतो आहे, तिथल्या प्रचंड भ्रष्टाचाराची गैरसोयीच्या संदर्भात आपण एकदा पाहणी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।